देहूरोड येथील जुना मुंबई पुणे हायवे लगत असलेली कचराकुंडीमुळे अनेक त्रास होत असल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिक करत आहेत. देहूरोड कंटोन्मेंट बोर्डच्या हद्दीत प्रत्येक वार्डात सर्व ठिकाणी घंटागाडी जाऊन कचरा संकलन करत असताना देखील रस्त्याच्या लगत असलेल्या अनेक हॉटेल व्यावसायिक त्याचप्रमाणे नागरिक ओला व सुका कचरा या कचराकुंडीमध्ये टाकत आहे. या ओल्या कचऱ्यातून निघणारा सांडपाणी जमिनीत साचून त्याचा दुर्गंध चहूकडे पसरत आहे. जवळच असलेली शाळा त्याचप्रमाणे व्यावसायिक यामुळे त्रस्त आहेत. ही कचरकुंडी या ठिकाणीवरून स्थलांतरित करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे. ऐसे एक लड़की है स्टैंडर्ड में उसको कच्चर कुंडी का तकलीफ है बाजू में, जो घर पे आने के बाद जो सर दुखता है, सब परेशानी हो रही है. लड़की एक दिन छुट्टी करती है, सर दुखता है, ये दुखता है, तो इसलिए वो गंदगी हटाना चाहिए. इतना बोलना है मुझे. पे ध्यान नहीं देती, बास आता बहुत. वो घर पे आने के बाद कुछ ये इसमें नहीं रहती, सर दुखता है, ये दुखता है, इसके वजह से प्रॉब्लम हो रहा है. ये कचर कुंडी हटाना ज़रूरी है, तो इसलिए सब बच्चों को प्रॉब्लम ना हो जाए. माझी मुलगी 7B मध्ये आहे. 7B सॅमसंग मेमोरियल रिपब्लिक हायस्कूल इथे त्याच्या बाजूला जी कचरकुंडी आहे ती हटवण्यात यावी. काय त्रास होते? जेवण नाही करत, याशिवाय त्यांना खूप वास येतो, त्याचा येता जाता येत नाही म्हणून. मेरा बच्चा घर पे आता है तो बोलता है पापा टिफिन खाने के टाइम पे ये बास आता है और बहुत कैसा तो होता है करके, तो इसीलिए स्कूल से और कैंटीन से ये है तो वो कचरा उठा से वहाँ से हटाने के लिए. कौन से स्टैंडर्ड में आपका बच्चा? कौन से स्कूल में? तीसरी में, ये रिपब्लिक स्कूल में. आमच्या शाळेचं नाव आहे सॅमसंग मेमोरियल रिपब्लिक हायस्कूल आणि शाळेची जी संरक्षण भिंत आहे त्या भिंतीला लागून जी कचरा कोंडी आहे ती अनेक वर्षापासून आहे. रोज कॅन्टोन्मेंटची गाडी आहे ती स्वच्छ करून वगैरे जाते, त्याबद्दल काही वाद नाही आहे. परंतु इतर जे दुकानदार आहेत, जे हॉटेल मालक आहे व सोसायट्यामधला जो काही या एरियातला हा देहूरोड बाजारमधला एरिया आहे आणि मेन एरिया मुंबई पुणे जुन्या हायवे, त्याच्या नजर जेवढे काही शॉप्स आहेत सर्वांचा कचरा तिथंच येतो. आणि त्यामुळं आमची शाळेत अनेक विद्यार्थी, जवळजवळ 1300 विद्यार्थी आहेत आणि आमची रोज तिथं प्रार्थना वगैरे घेतली जाते. ग्राउंडमध्ये मुलं खेळायला मैदानात जातात आणि त्याच दरम्यान बरोबर दुर्गंधी शाळेच्या आवारात खूप सुटलेली असते. बऱ्याच वेळा आम्ही पाठपुरावा पण केलाय की पर्यायी जागा ही हटवण्यात यावी, कारण मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. तशा तक्रारी आणि विनंती सुद्धा पालक आम्हाला करतात की इथली कचराकुंडी तुम्ही हटवा, परंतु आम्ही काही करू शकत नाही त्या गोष्टीला. हा पूर्णपणे भाग प्रशासनाचा येतो. त्यांना सहकार्याची भूमिका त्यांनी अनेक वेळा दाखवलेली आहे, परंतु ते अजून त्याचा निर्णय झालेला नाहीये. तर लवकरात लवकर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने या जागेची कचराकुंडी हटवून दुसऱ्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था त्याची करावी अशी नम्र विनंती प्रशासनाला आहे. तरी त्याविषयी थोडंसं तरी त्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा गंभीर विषय आहे तसा पाहिला तर, कारण दुर्गंधीमुळे मुलंही आम्हाला बऱ्याच वेळा तक्रारी करतात आहे. डबाही त्यांना खाल्ला जात नाहीये त्या वासामुळं. तर कृपया यावर लक्ष द्यावं आणि लवकर हा गंभीर प्रश्न सुटावा हीच विनंती आहे. कचरा कुंडी वहाँ से हटाओ, हम ना टिफिन भी नहीं खा पाते, उसके स्मेल से हमारा सर भी दुखता है और हम खेल भी नहीं पाते ग्राउंड में, इसलिए कचरा कुंडी वहाँ से हटनी चाहिए. हम जब भी खेलते ना तभी है ना कचरा कुंडी का वास आता है. हम ब्रेक करते तभी है ना हमको सिर दर्द करता है और उल्टी जैसे होता है, फिर वो कचरा कुंडी हटाना चाहिए. आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ.